नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे RTO अंतर्गत सध्या झेड अक्षरानं सुरू होणाऱ्या मालिका अंतिम टप्प्यामध्ये आहेत. 2 अक्षरी मर्यादेमुळे उपलब्ध क्रमांकाची संख्या मर्यादित असते. ही मर्यादा संपत आल्यानं आणि भविष्यातील 30 ते 40 वर्षांची सोय म्हणून 3 अक्षरी मालिका आता फायद्याची ठरणार आहे. 3 अक्षरी मालिकेमुळे नवीन क्रमांकाचे पर्याय उपलब्ध होतील. तसेच यामध्ये शब्द तयार होण्याची ही संधी असल्यामुळे चॉईस नंबर घेणाऱ्यांकडनं RTOला मोठा महसूलही मिळेल. यामुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मोठी मदत होईल. शहरांची वाहनसंख्या वेगानं वाढत असल्यानं वाहनांना देण्यात येणाऱ्या दुहेरी इंग्रजी अंकांची मालिका आता संपत आली आहे. वाहनांची नोंदणी थांबू नये यासाठी पुणे वाहन क्रमांकासाठी आता 3 इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच RTOनं घेतला आहे. नवी दिल्लीनंतर इंग्रजी 3 अक्षरांची सिरीज सुरू होणारं पुणे हे देशातील दुसरं शहर ठरलंय. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे खाजगी वाहनं वापरणाऱ्यांची संख्या भली मोठी आहे. त्यातही दुचाकी वापरणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे RTOकडे आतापर्यंत नोंदणी असलेल्या वाहनांची संख्या 43 लाखांवरती पोहोचली आहे. त्यामध्ये दुचाकींची संख्या 30 लाखांच्या आसपास आहे. IT हब, शैक्षणिक केंद्र आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील विस्तारामुळे पुण्यामध्ये महिन्याला हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत असते. पुण्यामध्ये मुहूर्तावरती वाहन खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण फार आहे. त्यामुळे त्या काळामध्ये आणखी वेगानं वाहनांची मालिका संपत असते. त्यामुळे पुढच्या काही महिन्यामध्ये ही मालिका झेडपर्यंत पोहोचेल. तेव्हा 2 अक्षरी मालिकेचा साठा पूर्णपणे संपलेला असेल. अशावेळी RTO प्रशासनानं AAA म्हणजेच AAA यापासून सुरू होणारी 3 अक्षरी मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे आता पुण्याच्या रस्त्यावरती MH12 AAA म्हणजेच AAA 001 या क्रमांकासारख्या गाड्या आता तुम्हाला धावताना दिसतील. यापूर्वी दिल्लीमध्ये 3 अक्षरी मालिका वापरली जात होती. आता 3 अक्षरांची RTO सिरीज वापरणारं पुणे हे भारतातलं दुसरं शहर ठरणार आहे. तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.